जय भीम नमोबुद्धाय। बघूया आजचं बातमीपत्रक। कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली। सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून रथातून मिरवणूक काढण्यात आली। ही मिरवणूक माडखोलकर पटांगणावर आल्यानंतर तिथे सभा संपन्न झाली। अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर NS पाटील होते, तर माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील, गोपाळराव पाटील, रिपब्लिकन पक्षाचे उत्तम कांबळे, संयोजक व ब्लॅक पॅन्थर पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई यांची भाषणे झाली। यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। प्रास्ताविक बाळकृष्ण गणाचारी यांनी केले, तर आभार प्राध्यापक दीपक कांबळे यांनी मानले। त्यानंतर प्राध्यापक अनिरुद्ध भुवनकर यांचा भीमगीत प्रबोधनाचा कार्यक्रम झाला। आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड या शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चंदगड येथील बौद्ध समाजाच्या वतीनं आज जयंती साजरी करण्यात आहे। माझ्याबरोबर ब्लॅक पॅन्थर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई आहेत। आपण त्यांच्याशी जाणून या नेमकं जयंतीची कशी रचना काय सांगाल, कशी जयंती साजरी? भारतीय संविधान सन्मान परिषद अमृत महोत्सव वर्ष सुरू असल्या कारणानं आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आणि संविधान परिषद आयोजित केलेली आहे। या कार्यक्रमानंतर आम्ही भारताचे सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध वनकर यांचा कार्यक्रम आम्ही संविधान जागर हा कार्यक्रम घेतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की माझी 10 भाषणं आणि वामनदादा कर्डकचं एक गाणं, त्या पद्धतीनं अनिरुद्ध वनकर यांचा आम्ही डॉक्टर बाबासाहेब भीमगीताचा प्रबोधनाचा कार्यक्रम घेतलेला आहे। आज इथं सर्व जाती धर्माची लोक आलेली आहेत। छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा वर्ग इथं आहे। मी सर्वांना शुभेच्छा देतो जयंतीवर। बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार यांची 134वी जयंती आपण साजरी करत आहोत। जात धर्म पात सगळे सोडून अगदी सगळे लोक यामध्ये सामील झालेले आहेत। याचा आम्हाला आनंद होतो आहे। आजचा हे कार्यक्रम खूप चांगल्यापैकी नियोजित झालेला आहे आणि आंबेडकर साहेबांचा मी सगळ्यांनी विचार घेऊन आपण मनात घेऊन आपण पुढची चाल करू अशी मी विनंती करतो सर्वांना। अंमलात आली याला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यामुळं राज्यघटना सन्मान परिषद आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 134वी जयंती अशा प्रकारचा हा संयुक्त कार्यक्रम आमचे मित्र सुभाष देसाई यांनी अत्यंत कष्टांना आपल्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आमच्यासारख्या पुरोगामी विचाराच्या माणसांना घेऊन आयोजित केलेला आहे। हा कार्यक्रम निश्चित यशस्वी होईल आणि यानंतर अनिरुद्ध वनकर यांचा जो कार्यक्रम आहे गीतांचा भीमगीतांचा कार्यक्रम सर्वांचं मनोरंजनाबरोबर देखील प्रबोधन करेल आणि नवी चेतना तरुण वर्गामध्ये निर्माण करेल असं मला वाटतं। संविधान निर्माते होते व अत्यंत हुशार होते। त्यांचा कायद्याचा अभ्यास हा भारताचं संविधान निर्माण केलेला आहे। मी रवींद्र सदाशिव पाटील, जातीनी मराठा, पण आंबेडकरांना मी माझं देवत्व मानतो। कारण आंबेडकरांनी फार त्रास सहन केले आयुष्यात। त्यांना शिक्षण घेताना अतिशय त्रास झाला, अपमान झाला, तो दुर्लक्ष करून त्यांनी आपलं शिक्षण केले। मी त्या जागेला असतो तर लगेच शिक्षण सोडून लग्न करून राहिलो असतो, कामधंदा बघितलो असतो। ह्या कारणासाठी आंबेडकरने आपलं शिक्षण सोडले नाहीत व शिक्षण पूर्ण केले। यामुळे मी आंबेडकरांना देवत्व मानतो। गणाचारी चंदगड तालुका स्तरीय कमिटी अध्यक्ष या नात्यानं मी चंदगड, आजरा, गडिंग्लज आणि कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम भीमसैनिकांना आव्हान केलेलं होतं। त्यानुसार सर्व जाती धर्मातील इथं लोक उपस्थित राहून या रॅलीमध्ये सहभागी झाले। त्याचबरोबर या तालुक्याचे युवा नेते निखिल पाटील साहेब, RP पाटील साहेब, NS पाटील सर, ब्लॅक पॅन्थरचे अध्यक्ष सुभाष देसाई या सर्व मंडळीच्या सहकार्यातून हा जो रॅलीचा जो कार्यक्रम जो आहे आणि 134वी जयंती इथं चंदगड तालुक्यामध्ये मोठ्या दिमाखामध्ये आपण साजरी करतो आहोत। आज संविधानाला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत। संविधानाचा जागर व्हावा आणि या तालुक्यामध्ये परिवर्तन घडावं या दृष्टिकोनातून डॉक्टर अनिरुद्ध वनकर यांचा भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम, त्याबरोबर महाराष्ट्राची सुप्रसिद्ध गायिका कोमल धोंडे यांचाही इथं भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे। आपण या सर्वांनी जसं रॅलीमध्ये आपण सहकार्य केलेलं आहे तसंच त्या पद्धतीनं या मोठ्या गायकांचा गाण्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती।